नमस्कार. शौर्यरत्न या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण जर पाहिलं तर बहुतांश भारतीय रेल्वेची नावे ही नद्यांच्या, टेकड्यांच्या, मंदिरांच्या किंवा महान पुरुषांच्या नावाने ठेवलेली असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, भारतात एक अशी ही रेल्वे आहे की जिचं नाव एका आजारावरून ठेवलं गेलं आहे. मी त्याच रेल्वेबद्दल म्हणते ज्याचं नाव आहे कॅन्सर एक्सप्रेस. ही पंजाबमध्ये बठिंडाहून राजस्थानच्या बिकानेरपर्यंत जाणारी रेल्वेगाडी आहे. ट्रेन नंबर 54703. ही ट्रेन रात्री 9:25ला निघते आणि सकाळपर्यंत बिकानेरला पोहोचते. यात 70% प्रवासी एक कॅन्सरचे रुग्ण असतात. त्यात बसणाऱ्या 70% प्रवाशांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे बिकानेरमध्ये आचार्य कॅन्सर रिजनल ट्रीटमेंट आणि रिसर्च सेंटरमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट घेण्यासाठी सर्व प्रवासी जात असतात. तिथे कमी पैशात रुग्णांचा इलाज केला जातो. जेवण्याची व राहण्याचीही कमी पैशात रुग्णांसाठी व त्यांच्याबरोबर आलेल्या व्यक्तींसाठी सोय असते. 325 किलोमीटर एवढं अंतर हे बठिंडापासून बिकानेर जाण्यासाठी रुग्णांना पार करावं लागतं. तिथे कॅन्सरच्या रुग्णांची संख्या खूप वेगाने पसरलेली दिसते. 2007 ते 2012च्या सर्व्हेनुसार पंजाबमध्ये 34,559 व्यक्तींचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. 2021 मध्ये 39,521 आणि 2024 मध्ये 42,288. जवळजवळ 2021 आणि 2024 मध्ये 7% इतका रोगाचा प्रादुर्भाव झाला. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की त्या गावात असं कोणतं कारण आहे की एवढे कॅन्सरचे रुग्ण या गावात आढळत आहेत. 1960 मध्ये ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजेच हरित क्रांती आली. 1960च्या आधी सगळी शेती ऑर्गॅनिक फार्मिंगद्वारे केली जात होती. पण ग्रीन रिव्होल्यूशन नंतर मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला गेला. युरिया, लिथियम अशा वेगवेगळ्या खतांचा जास्त प्रमाणात वापर केला गेला. शेतीतून खूप प्रोडक्शन व्हायला लागलं. सगळ्यांना वाटलं हरित क्रांतीमुळे झालं. हरित क्रांतीवेळी जी औषधी खतं जमिनीत मिसळल्यानंतर जमीन आणि पाणी दूषित होत गेले. कारखान्याचे केमिकल पाण्यात मिसळले गेले आणि अशा बऱ्याच कारणांमुळे या भागात जास्त प्रमाणात प्रदूषण होत गेले. कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत. तसं पाहायला गेलं तर अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात अशी रासायनिक खतांच्या कंपनी बंद केल्या गेल्या आहेत. आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, यासाठी आपल्याला पण किंमत चुकवावी लागली. यासाठी सर्वांनी जैविक शेती करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शौर्यरत्न या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.